नमस्कार मैत्रिणींनो, मी मेघा फॅशन क्राफ्ट तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते नक्की सांगा. तर आज आपण बघणार आहोत 40 साईजचा कटोरी ब्लाऊज. शोल्डर आहे 16, त्याच्या निम्मे करा 8 शोल्डर टाकून द्या. मागचा गळा 10चा आहे तर आपल्याला मायनस करायचा आहे 2.5 इंच. 2.5 इंच मायनस करा. आपली शोल्डर आली 5.5ची शोल्डर आली. तयार शोल्डर 5.5ची, मुंडा 5.5चा. एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या. 5.5ला वरून खालून दोन्ही अंतर बरोबर व्यवस्थित ठेवा. अर्धा इंच क्रॉस द्या. मागच्या मुंड्यामध्ये 0.75 द्या ना फ्रेंच कर्ल लाईन ओढून घ्या. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत गळ्या रुंदी 2 इंच आणि गळ्याची ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर 15 होते. स्ट्रेट लाईन ओढून घ्या. ठीक आहे. आपण टाकणार आहोत कमरेचा भाग. कंबर आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग 9 प्लस टक्ससाठी 1 इंच प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच. एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या. चेस्ट आहे 40चा चौथा भाग 10 प्लस 1.5 इंच. मागचा गळा 10चा आहे तर त्याच्यामधून 0.5 कमी करा, मायनस करा आणि फिटिंगची लाईन ओढून घ्या दोन्ही साईडची. गळा आहे 10चा मागचा, त्याच्यात प्लस करा अर्धा इंच. 10.5चा गळा घ्या. रुंदी घ्या गळ्याची 3 इंच. गळ्याला आकार देऊन द्या. शोल्डर साईडनी स्लोप द्यायचा. डीप नेक आहे तर नाहीतर तुमची शोल्डर उतरू शकते आणि मुंड्यामध्ये पण झोल येऊ शकते. मागचा टक्स घ्या 4.5चा. अर्धा इंच इकडे, अर्धा इंच तिकडे. उंची 4.5ची. तुमचा जर डीप गळा असेल तर अर्धा इंच टक्स घ्या. तुमची शोल्डर अजिबात पडणार नाही. माझं ते कंबर थोडीशी गलत झाली होती ते तुम्ही बरोबर करून घ्या. तुमची जे बी कंबर असेल ते तुम्ही टाका तुमच्यानुसार आणि फिटिंगची लाईन ओढून घ्या. आता मधात सेंटर घ्या. टक्स टाकून घ्या. शोल्डर साईडने स्लोप द्या आणि फिटिंगच्या साईडने बी थोडा उतार द्या. आर्मोलच्या साईडला आर्मोल राऊंड आहे तुमचा 16, त्याचे निम्मे केले तर 8 येते. प्लस अर्धा इंच करून आर्मोल मुंडा मोजून घ्या. फिटिंगच्या साईडले क्रॉसमध्ये अर्धा इंच मायनस करा आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या. तुमची फिटिंग खूप सुंदर येणार. आता आपण कट करू. पूर्ण साईडनं कट करा. तुम्ही एकदा नक्की माझ्या ट्रिकनं ब्लाऊज शिवून बघा. मस्त फिटिंग येते व्यवस्थित. अजिबात शोल्डर उतरणार नाही. आता आपण बघणार आहोत पुढचा भाग. पुढच्या भागाची शोल्डर, मागच्या भागाची शोल्डर 5.5 आहे, त्याच्यात प्लस करा 3 इंच. 3 लाईन प्लस करा आणि शोल्डर टाकून घ्या. चेस्ट आहे 10, 40चा चौथा भाग प्लस 1.5 इंच. मागची जी उंची घेतली होती ते समोरची पण उंची घ्यायची. एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. 36चा चौथा भाग 9 प्लस 1 इंच मार्जिन 1.5 इंच.
स्ट्रेट लाईन ओढून घ्या. आता आपण मुंड्याच्या साईडनं 5.5 घेणार आहोत. ठीक आहे. क्रॉस बॅक देऊन द्या अर्धा इंच. आणि आर्महोलसाठी आपल्याला अर्धा इंचच घ्यायचं आहे. माझं थोडं ते चुकीचं झालं आहे, डीप नेक आहे म्हणून. ठीक आहे. गळा रुंदी 2.5 इंच, गळ्याची उंची 6.5 प्लस अर्धा इंच केलं तर 7 इंचाचा गळा ठेवा समोरचा. आणि गळा रुंदी 2.5 इंच घ्या. लाईन ओढून घ्या. गोल गळा पाडा. तुम्हाला जो गळा आवडते तो गळ्याचा शेप देऊन द्या तुमच्यानुसार. आणि खाली थोडंसं उतार द्या साईड फिटिंगच्या साईडने. तर खालून 40 साईजसाठी 2.5 इंच योकपट्टी असं मार्क करा खालच्या साईडने. आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या. आणि वरती घ्या 0.75 कटोरीचा शेप देण्यासाठी. 40चा 10 कटोरी काढण्यासाठी आपल्याला फुल बस्टचं माप लागते. माझी फुल बस्ट आहे 34 आहे. आणि त्याचा 6वा भाग केला तर 7 येते. त्याच्यामधून मायनस करा अर्धा इंच. दोन्ही साईडनं 6.5 देऊन द्या. वरून 1 इंच, गळ्याच्या साईडने 1 इंच आणि मुंड्याच्या साईडने 2 इंच, 2.2 लाईन, 2.5 इंच असं 3 ठिकाणी मार्क करा. आणि आकार देण्यासाठी एक लाईन अशी ओढून घ्या. पण मला मुंड्याच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं होतं. ते पूर्ण व्यवस्थित करून घ्या. पहिली लाईन नका घेऊ, दुसरी लाईन घ्या. कोणतं गळा डीप आहे त्यानुसार. हे कटोरीचा आकार देऊन द्या. खालून पण असं सेंटर काढा कटोरीचा. आणि कटोरीला हुकच्या साईडने एक असं सुंदर आकार देऊन द्या. मागे आपण अर्धा इंच मायनस केला होता फिटिंगच्या साईडनं. आपल्याला करायचं आहे इथं कटोरीच्या साईडनं मायनस अर्धा इंच. आणि शोल्डरच्या साईडनं डाऊन करा की तुमची शोल्डर अजिबात उतरणार नाही. आता योकपट्टी कट करून घ्या. मैत्रिणींनो, माझं थोडंसं बोलण्यामध्ये गलत झालं असेल तर तुम्ही प्लीज समजून घेत जा. तुम्ही जर नवीन माझ्या चॅनलला व्हिडिओ बघत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही माझ्या मेथडने एखादी ब्लाऊज असं शिवून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कसं वाटते माझी कटिंग. तुम्हाला कोणता पण साईजचा जर कटिंग करायचा असेल ब्लाऊज साईजनुसार तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत जाईल. कट करून झाली. आता कटोरी पण कट करा. आपल्याला आता योकपट्टी दुसऱ्या पेपरवर ठेवून जशानं तसं आकार देऊन द्यायचा आहे. योकपट्टी साईडचा 2 इंचाचा भाग आहे तो कट करून टाका. योकपट्टी जशाने तसे मार्क करून घ्या. आपल्याला वरच्या साईडनं अर्धा इंचानं योकपट्टी अशी वाढवून घ्यायची आहे की आपली योकपट्टी कटोरीवर चढणार नाही. सुंदर दिसणार समोरचा आकार. कट करून घ्या. आता मी तुम्हाला बरोबर सांगते मैत्रिणींनो, चुकीचं काही सांगत नाही. मी पण याच मेथडने कटिंग करते. तुम्ही पण करत जा.
आपल्या कटोरीला वाढवायची आहे. तर 1.25 इंचाने स्ट्रेट लाईन ओढून घ्या. मूळ कटोरी ठेवून जशाने तशी लाईन आखून घ्या आणि मूळ कटोरी साईडला ठेवा. 40 साईजसाठी 6.5ची कटोरी वाढवणार आहोत. इकडून 1.25 इंच, इकडून 1.25 इंच, दोन्ही साईडनं 1.25 इंच घ्या. वरून 2 लाईन घ्या, साईडला पण 2 लाईन घ्या आणि एक जेवढं मिळत आहे तेवढा 5.5 मार्क करून घ्या आणि एक सरळ लाईन ओढून घ्या. इथून पण सरळ, तिथून पण सरळ. कटोरीला आकार देऊन द्या व्यवस्थित गोल असा सुंदर. 1.25 इंच, 1.25 इंच साईडला. कटोरीचा सेंटर काढा. खालून सगळ्या साईजसाठी 1.5 इंचानीच कटोरी वाढवायची आहे. ऑल साईजसाठी 1.5 इंचाने कटोरीला लाईन ओढून घ्या. साईडला 1.25 इंच टक्स, इकडून 1.25 इंच टक्स असा घ्या ना. उभा टक्स 3 इंचाचा घ्या 40 साईजसाठी. खूप मस्त येते कटोरीला टोक. असं खालून खालच्या साईडनं असं गोल आकारात कटोरीचा आकारात शेप देऊन द्या ना. आता कटोरीला कट करून घ्या. मैत्रिणींना थोडंसं बोलण्यामध्ये चूक झाली असेल तर माफ करा. घाईघाईमध्ये बोलावं लागते. कटोरी कट करून घ्या. मी तुम्हाला कधी चुकीचं सांगणार नाही, व्यवस्थितच सांगणार. आणि तुमची कटोरीला असं व्यवस्थित जोडून घ्या आणि जास्त असेल पेपर ते कट करून घ्या आणि पिन लावून सेट करून घ्या. खूप मस्त कटोरी दिसते बघा. तर कशी वाटली तुम्हाला माझी अशी कटिंग ते नक्की. धन्यवाद मैत्रिणी, माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. नमस्कार.